योद्धा न्यूज मराठी. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जीवनवादी. ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील राजगुरू महाविद्यालयात लेखन प्रेरणा दिन. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून दलित, शोषित, कष्टकरी, कामगारांची व्यथा मांडली. त्यांचे साहित्य जीवनवादी होते. उपेक्षितांचे अंतरंग समजून घ्यायचे असेल तर विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांची फकीरा कादंबरी आवर्जून वाचावी, असे आवाहन खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील यांनी केले. ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे, डॉक्टर शिल्पा जगताप, उपप्राचार्य डॉक्टर संजय शिंदे, डॉक्टर बाळासाहेब अनुसे, प्राध्यापक वैभवी कोपर्डे उपस्थित होते. मराठी विभागाच्या माध्यमातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण करताना त्यांचा जन्मदिवस लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्तानं एकदा काय झालं या विषयावर कथालेखन स्पर्धा, माझे सामाजिक योगदान या विषयावर निबंध स्पर्धा, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे अभिवाचन इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकदा काय झालं या कथालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक सुप्रिया ठोकळ, द्वितीय क्रमांक दीक्षा जाधव तर तृतीय क्रमांक विद्या गावडे यांचा आला. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक ज्ञानेश्वरी मेदगे, द्वितीय क्रमांक प्रतीक्षा कुडेकर व तृतीय क्रमांक अक्षदा अरगडे यांनी पटकावला. या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुस्तक भेट देऊन प्रोत्साहित करण्यात आले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉक्टर संजय शिंदे यांनी, तर आभार डॉक्टर बाळासाहेब अनुसे यांनी मानले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.